राजपत्रित अधिकारी महासंघ बळकट करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भरीव योगदान द्यावे. मुख्य सल्लागार श्री ग दी कुलथे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ हा राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांचे एक कुटुंब आहे. अधिकाऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून त्या मान्य करून घेण्यात महासंघाची मोठी भूमिका आहे. महासंघाने अधिकाऱ्यांसाठी मुंबईत कल्याण केंद्र बांधण्याचे काम हाती घेतले आहे. संघटना आणखी मजबूत करण्यासाठी व कल्याण केंद्रासाठी ठाणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी योगदान द्यावे असे आवाहन महासंघाचे मार्गदर्शक, संस्थापक अध्यक्ष व मुख्य सल्लागार श्री ग दी कुलथे यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ आणि ठाणे समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांची बैठक आज बुधवारी 24 एप्रिल 2024 रोजी दुपारी 3 वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात उत्साहात संपन्न झाली. या बैठकीसाठी महासंघाचे मार्गदर्शक, संस्थापक अध्यक्ष व मुख्य सल्लागार श्री ग दी कुलथे, अध्यक्ष श्री विनोद देसाई, सरचिटणीस श्री समीर भाटकर, आरोग्य उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर, डॉक्टर अविनाश भागवत, सुदाम टाभेरे, दिगंबर सिरामे या मान्यवरांसह ठाणे समन्वय समिती अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी श्री सुदाम परदेशी, कार्याध्यक्ष तथा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, उपाध्यक्ष इंजिनियर मोहन पवार, सरचिटणीस तथा जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, जिल्हा अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री सुनील चव्हाण, जलसंधारण कार्यकारी अभियंता श्री पंडित राठोड, जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री रामेश्वर पाचे, जिल्हा मुख्य वित्त व लेखाधिकारी वैजनाथ बुरडकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर समीर तोडणकर, मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक, शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे, वैद्यकीय उप अधीक्षक डॉक्टर प्राची चिवटे, जिल्हा कोषागार अधिकारी सुरेंद्र राऊत, माजी सहाय्यक संचालक श्रीकांत बाभुळगावकर यांच्यासह आरोग्य विभाग तसेच अन्य विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.